लय कलाकार आहे ती. आधी त्यांचा काटा काढा, आता शिंदेचा ना दादाचा लावलाय. याचं बलाट्या फेलाट्या मुसलमान दलित मराठी एक झाली की सगळ्याचा धुराळाच वाजवतो. म्हणूनच मी दलित मुस्लिमांना मराठ्यांना सांगत असतो, एकदा यांना पायाखाली चेंगरा. बहुतेक 29ला चेंगरी 2029ला. काय सांगायला सत्याचा समारोप होता आणि त्याच्याकडे पाहिलं तर आज तुमचं आगमन झालेलं समारोप गावामध्ये गावकऱ्यांच्या वतीनं आपलं खूप मोठं स्वागत करण्यात आलं. जेसीबी साहेबांनी फुलं उदय केलं, काय सांगाल? ते समाजाचं प्रेम आहे. मी जे इमानदारीनं करतो, प्रामाणिकपणानं समाजासाठी लढतो. समाजाला माहिती आहे मला किती वेदना आहेत. कारण या उपोषणामुळं ना माझं शरीर इतकं थकून गेलं आहे की मी तरी पण या समाजाच्या लेकीबाळीसाठी, लेकराबाळासाठी, त्यांच्या कल्याणासाठी माझं हटत नाही आहे. मी समाजाला सांगताना पण सांगितलेलं आहे, कधी काळी माझ्याकडून समजा सप्ताहासाठी, लग्नासाठी येणं झालं नाही तर रुसत जाऊ नका, नाराज होत जाऊ नका. कारण मी समाजासाठी लढत राहणार आहे कायमस्वरूपी. मी बसल्या जागेहून तुमच्या लेकराचं कल्याण करेन. ते समाजाला सांगणंही गरजेचं होतं आणि समाज ऐकतो पण माझा. त्यामुळं समाजाचं शेवटी त्यांना आरक्षण मिळून दिलं आहे, राहिलेला पण मिळून देणार आहे. त्यामुळं समाजाचं त्यांचा मुलगा आला असं त्यांना वाटतं, म्हणून आता ते प्रेमापोटी फुलाची त्याची उधळण करतायत. महादेव मुंडे यांच्या पत्नीने तर भेट घेतलेली आहे, तुम्ही त्याला बहीण मानलेली आहे, अजून त्यांना नाही मिळालं नाही, 2.5 वर्ष होऊन गेलेले. कसं पाहता आपण? हे बघा, त्या प्रकरणात काहीच नव्हतं राहिलं, काही ठेवलंच नव्हतं यांनी. किमान आता त्याचा उरगाडा व्हायला लागला आणि पुढच्या टप्प्यातसुद्धा त्याचे आणखीन तुम्हाला सगळं ऐकायला खूप मोठा उरगाडा त्या प्रकरणाचा होणार आहे. कारण त्याच्यात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असा शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. कारण ते तोंडावरती पडणार आहेत, लक्षात ठेवा. ही सोपी गोष्ट नाही. संतोष भैया देशमुखांचं प्रकरण असो किंवा महादेव भैया मुंडेचं असो, याच्यात शब्द दिला देवेंद्र फडणवीस साहेबांनी. त्यांनी जर याच्यात हलगर्जीपणा केला तर ते त्यांच्या मुळावरती येणार आहे. त्यामुळे ते कधी याच्यात हलगर्जीपणा करणार नाहीत. जर केला तर आम्ही आहेत ना पुढं पुन्हा. म्हणजे तुमची आता भेट घेतली, काय तुमचा संवाद झालेला आहे? नाही काय नाही ताईन, ते वडील त्यांचे ते फक्त भेटायला आले होते, बाकी काहीच नाही, तेवढंच. कळवण तालुक्यामध्ये कुणी प्रमात्र वाट तेच आता मी बावनकुळे साहेबाला सुद्धा ते बोलतो लगेच आणि उपसमितीला सुद्धा सांगतो. मला वाटतं 19 तारखेला बैठक आहे. यावेळेस कॅबिनेट बऱ्याच झाल्या नाही, त्याच्यामुळं ते बहुतेक 19पासूनच सुरू करायला. मी सांगणार आहे त्यांना जे 5-6 विषय आहेत परळीसह, की इथला रेकॉर्ड का शोधला गेला नाही, काही यंत्रणा कमी आहे का, जाणून बुजून केलं जात नाही, हे सगळं प्रश्न विचारून आणि त्याची सोय लागत नसतं मग अधिकाऱ्यांना चौकशीत फेरत यावं लागणार. मी जातीचं कोणी माझ्या लेकरांचं वाटोळं करणार असलं तर मी सोडणार नाही. अधिकारी हा आमच्यासाठी सगळा सारखा. मी कधीही अधिकाऱ्यांना तोंड टाकून बोलत नाही, आत्तापर्यंत बोललो पण नाही. परंतु लेकरांचं वाटलं जर ते नोंदी असून देणार नसतील तर मग मात्र मला ॲक्शन घ्यावं लागेल, त्याला माझा नाव येईल. नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीपासून तुम्ही लांब होता? विधानसभेपासून नाहीच. मी असले का असतो, मी लोकसभेला होतो का नाही? होतो उघड. मी ना नगरपंचायतीसाठी होतो, ना नगरपालिकेसाठी होतो, ना महानगरपालिकेत होतो, ना विधानसभेत होतो आणि जिल्हा परिषदला राहणार नाही. त्याचं कारण काय बघा, या आंदोलनातले चेहरे सगळे समोरून इकडून तिकडून उभा राहणारे 4-5 येते आणि कोणाला करा म्हणताय. त्यामुळं मी त्याच्यापासून अलिप्त आहे. पण याच्यात लक्षात येतं आहे की हे अवघड आहे, हे सरकार अवघड आहे. काल नगरपालिकेचा महानगरपालिकेने काल निकाल लागला, त्याच्या 29पैकी 25 जागा हे भाजपनं जिंकलेले. कसं पाहता आपण? कशाच बघायचं, काय बघा आता त्याच्याकडे बघायला काही ठुलत नाही. पहिले संपेली महाविकास आघाडी यांनी, लय कलाकार आहे ती. आधी त्यांचा काटा काढा, आता शिंदेचा ना दादाचा लावलाय. आणि अजितदादा बी असे लोक सांभाळतो म्हणून अजितदादापासून मराठी लांब जायला लागले. झटका कळाला अजितदादाला. कारण काय, पापी लोक, रक्ताने माखलेले लोक जर सोबत ठेवले तर असले परिणाम भोगावे लागतात. अजितदादांनी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे आता, की आपण असे नासके लोक सोबत ठेवले की जे रक्ताने यांचे हातं माखले येत असते. म्हणून आपल्यावरती इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदानसुद्धा पडलं नाही. नसता पुण्यात अजितदादाला इतके कमी नसते. म्हणजे एक बोलण्याचा भाग, मी राजकारण नाही करीत, पण याच्यातून उघडं पडतं तवात की अजितदादावरती वेळ काही नासके जवळ ठेवल्यामुळे भाजप का जवळ करीत नाही त्याला. असे मिस्टेक आहे, त्यांनी शिकावं, आणखीन तरी शिकावं त्यांनी की हे आपला जे सुपडा साफ व्हायला लागला आहे ना, मराठे आपल्यापासून 1-2 नासके फक्त 2च आहेत, ते संभळल्यामुळं मराठा दुरावा लागला आणि आपल्याला महानगरपालिकेला पडावं लागलं. हे फक्त मराठ्यांमुळेच पडावं लागलं आहे त्यांना. MIMची ताकद वाढल्याची दिसून येत आहे. ते टेन्शन त्यांच्या कोणचे कमी आणि त्यांनी काय केलं, येऊ नये का त्यांच्या निवडून? मुसलमान, दलित आणि मराठी एवढेच येऊ नये का राजकारणात? पलट ताकदी होते ना उभं टाकलेल्या. काय बलाट्या फेलाट्या, मुसलमान दलित मराठी एक झाली की सगळ्याचा धुराळाच वाजवतो. म्हणूनच मी दलित मुस्लिमांना मराठ्यांना सांगत असतो, एकदा यांना पायाखाली चेंगरा. बहुतेक 29ला चेंगरी 2029ला. सुपडा साहेब धिंगाणाच. नाही आणखीन राहिले ना, पश्चिम महाराष्ट्राला JR राहिला आहे. तर मला शिवराज साहेब म्हणलेत, शंभूराजे देसाई साहेबांनी, ते दोघं, हे आम्हाला या निवडणुकीमुळे वेळ पाहिजे होता. पश्चिम महाराष्ट्रात कसे 15 लाख नोंदी आहेत, त्याच्यात 15 लाखातून 42 लाखापेक्षा जास्त मराठा पश्चिम महाराष्ट्रातला आरक्षणात जाणार. त्यामुळं सातारा संस्थान, कोल्हापूरचं, अंश संस्थांचं एक गॅजेटेर घेतलं जाणार आहे त्याच्यातलं. आता
त्यांची ती प्रोसिजर सुरू करते, कारण मला वाटतं ते आयुक्त साहेब पुण्याचे त्याच्यावरती अभ्यास करत होते आणि सचिव 2 अशांनी मिळून अभ्यास त्याच्यावरती केला होता. हे मला स्वतः विखे पाटील साहेबांनी पण सांगितलं आणि शिवेंद्रराजे पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही त्याच्यावरती काम करतोय, JR काढू. आता हे निघाला आहे, पण आणखीन प्रमाणपत्र वाटप नाही ना. मराठवाड्याचा हैदराबादचा काढला आहे, परंतु आणखीन प्रमाणपत्र वाटप केले नाहीत. अंमलबजावणी झाली पण प्रमाणपत्र वाटप केले नाहीत. बघूयात देवेंद्र फडणवीस साहेब किती दिवस लोकांना येड्यात काढतात, कारण मराठ्याचे मतं त्यांना पडायला लागले, हे त्यांच्या लक्षात यायला लागलं आहे आरक्षण दिल्यामुळं. पण आता नुसतं JRवर काढून तुम्ही जर मराठ्यांची फसवणूक केली तर हेच मराठी पाडूसुद्धा शकते. हवात जाऊ नका, ते जाते महानगरपालिका आल्या आणि कुठं हवात जाता कोणाच्याने फुटाणी का लागते मग रेवडे एकाच काम जात्रात जाऊन एसटी आरक्षणाच्या आढळून आल्याचा प्रकार कुठं जालन्यातून निघालो कधी आज अडवलं. बोराडे यांना आज प्रशासनाने बाहेर येणार काय संबंध त्यांना अडवायचं? मला आत्ता माहीत झालं, मला माहीत नाही. मी घेतो मुंबईला जाणार माहिती. होते आंदोलनासाठी. जायलाच पाहिजे त्यांनी. यांच्या काय बापाच पेंडे काय यांचे काय मुंबई धनगराच्या लेकरांना शिकायचं नाही काय? झाले 15-15 वर्ष झाले वाटवले त्यांची. कवर करता. मुसलमानाला आरक्षण दिलं नाही, बंजारा समाजाला दिलं नाही, मराठ्यालाही दिलं नाही, आता त्या मुसलमानाला पण द्यायनात. आणि आता ती एसटीतून धनगर समाज मागायला लागलाय. तुम्हाला त्याचं तर राजकारण करायचं, अडवायचं. त्याने काय भ्यायचं त्यांना, काय संबंध नाही कोणाचा अडवायचं. एसटीतून आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं. एकाही धनगरांनी याच्यात राजकारण करू नये. सगळ्यांनी ताकदीनं उभारून लेकरा बाळाचं कल्याण होईल हे लक्षात ठेवा. धनगरांनी आरक्षण नंतर करताय, सॉरी आपल्याला राजकारण तुम्हाला नंतर करता येईल. आरक्षण जाऊ देऊ नका. लेकरा बाळाच्या पिढ्या सुधारतील, कल्याण होईल त्यांचं. राजकारण नंतर करा. तुम्ही कोणत्याही पक्षात असाल, ते जर आता मुंबईला चालले असले त्यांच्या पाठीशी धनगरांनी उभं राहायला पाहिजे. आणि ते जर रस्त्याने चालले असले तर मी आज आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो, ज्या ज्या रस्त्यावरून ते जाणार आहेत त्या त्या रस्त्यावरती पाणी भाकरी जेवण मराठ्यांनी त्यांना कमी पडू देऊ नका. सगळे तुटून पडा, सगळ्यांनी त्यांना जीव खाऊ घाला, त्यांना पाणी द्या. रस्त्यात कुठं अडचण येणार नाहीत. ज्या रस्त्यावर जातील त्या रस्त्यावरती मराठ्यांनी काम करावं. आता आपण साठी दौरा टाकला होता. शौर्य पाटलाची आत्महत्या झाली होती आणि तिथले सरकार, आता ते कसं आहे मला तिथं गेल्यावर कळालं, मलाही माहीत नव्हतं तिथं वेगळं सरकार आहे. कारण तिथलं ते जरी सरकार राज्याचं असलं, मुख्यमंत्री असलं, त्यांच्या काही हातात नाही. तिथं ते अर्ध केंद्रशासित आहे. तिथं गेल्यावर कळलं. त्याच्यामुळं त्याच्यात इंटरफेअर स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबालाच करणं गरजेचं होतं आणि त्याचा तपास पुढं लागत नव्हता. म्हणून आम्ही त्यांना संध्याकाळी सांगितलं होतं, मी कुणालाही याच्यात सोडणार नाही, तुम्हाला यासाठी नेमावं लागेल. त्यांनी दुपारी मी कुटुंबाच्या घरी जाण्या अगोदर अमित शहा साहेबांनी स्वतः घोषणा केली की यासाठी आम्ही नियुक्ती केली. बोलायला जागा नाही राहिलं, काय बोला नाहीत. मग नसतं केलं मग आपल्याजवळ असतेच घोडे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.